नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सोन्याच्या तुकड्यावरून अर्जुन आता खरे गुन्हेगाराला शोधून काढतो. चांदेकर ज्वेलर्सकडे गेल्यानंतर त्याला कळतं की हे सगळं सोनं कोणी खरेदी केलं आहे. त्यानंतर चैतन्य आता बर्थ डेट सांगतो आणि त्यांना समजतं की हे सगळं काही साक्षीचंच आहे. तर आता ज्वेलरी शॉपचं CCTV फुटेज कोर्टामध्ये दाखवून अर्जुन कोर्टात हे सिद्ध करतो की हा दागिना साक्षीचाच आहे आणि ज्यावेळेस खून झाला त्या ठिकाणी हे आम्हाला सापडलं आहे, त्यामुळे साक्षी तिथेच होती आणि तिनेच खून केला आहे हे अर्जुन आता कोर्टात सिद्ध करतो. तर यावेळेस ऑब्जेक्शन घ्यायला दामिनीकडेही कोणताही मुद्दा नसतो, त्याचमुळे आता थेट निकाल लागतो. एवढंच नाही तर आता प्रियाने खोटी साक्ष दिल्यामुळे आता अर्जुन प्रियालाही कोर्टात खेचतो. अर्जुन कोर्टाला सांगतो की 2 वर्षांपासून प्रिया खोटी साक्ष देत या केसचा निकाल लागू देत नाहीये. तिने कोर्टाला सुद्धा गुमराह केला आहे, त्यामुळे तिलाही शिक्षा झालीच पाहिजे. तर आता कोर्ट देखील प्रियाला 1 महिन्याचा कारावास ठोठावते.